महाराष्ट्राला जो प्रश्न पडलाय, जे उत्तर हवं आहे ते आदेशाचं नेमकं काय असतं? म्हणजे असे आदेश असं कोणी देऊ शकतं का? मंत्र्यांना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना त्याची कुठलीच माहिती नसते का? याविषयी नेमका प्रोटोकॉल काय, एसओपी काय आहे? खरं तर आशिष हे सर्वस्तुत आहे. आपल्यालाही माहित आहे की रोज सकाळी 4:30 ते 5 वाजता, जास्तीत जास्त 5:30 वाजता इंटेलिजन्स, आपलं जे आयबी खातं आहे, SID ज्याला म्हणतो आपण, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा कमिशनर, हा स्वतः किंवा त्याच्या हाताखालचा अधिकारी, जॉईंट कमिशनर, त्याच्या खालचे नाही तर हे अधिकारी स्वतः जबाबदारीने गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग करतात. हे अगदी ब्रिटिश काळापासून चालत आलेली पद्धत आहे. अगदी RR पाटील, तुम्ही कुठल्याही गृहमंत्र्याचा काळावर घेऊन घ्या. जर आज तिथे असं होणार आहे, अशा प्रकारचा जर तुमचा इंटेलिजन्स होता, तर तुम्ही त्याच्यावर काय योजना केली त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. पहिला तर हे आहे की असा इंटेलिजन्स होता की नव्हता. समजा असा नव्हता तर मग इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे अधिकारी काय करत होते? कारण हा जो एकंदर प्रसंग झाला त्याच्यामध्ये पोलिसांच्या दृष्टीने बघितलं तर दोनच महत्वाचे फेल्युअर आहे. एक तर इंटेलिजन्स फेल्युअर आहे आणि दुसरं पोलीस प्रशासनातलं नेतृत्व फेल्युअर झालेलं आहे. पोलीस प्रशासनातलं नेतृत्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुरुवात होते साधारण पोलीस जिल्हा अधीक्षकांपासून, ती येऊन थांबते गृहमंत्र्यावर. मुख्यमंत्री हे नंतर येतात. खरा लीडर हा पोलीस डिपार्टमेंटचा फायनल लीडर हा गृहमंत्रीच असतो. आता शरद पवारांनी जेव्हा तोंड उघडलं तेव्हा गृहमंत्र्यांनी 24 तासाच्या आत ते माफीग्रस्त झाले. असे माफीग्रस्त गृहमंत्री आपण एका बाजूला ठेवून जर घटनाक्रम बघितला तर जरांगे पाटील कोण आहेत तिथून याची सुरुवात होते. जरांगे पाटलाला तब्येतीचं काय प्रॉब्लेम आहे, ते काय व्याधीग्रस्त आहेत का, कसे आहे, आणि म्हणून स्थानिक पोलिसांनी बघा, इथं स्थानिक लिडरशिप हे प्रामाणिक आहे. आज ते सस्पेंड झालेले आहेत पोलीस अधिकारी. मला एक पोलीस अधिकारी, माजी पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याबद्दल कणव आहे. मी काही त्यांची बाजू घेत नाही, पण त्यांचा दोष काय हे चौकशी तर होऊ द्या, निष्पन्न तर होऊ द्या. त्याच्या आधी त्यांना सस्पेंड केलेलं आहे. पोलीस अधीक्षकाला जेव्हा असं वाटलं की जरांगे पाटलाच्या तब्येतीला जर काही कमी जास्त झालं, आणि तशा नोंदी आहेत बरं का आशिष, जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर अजून हा जास्त वणवा पेटेल, म्हणून प्रामाणिकपणे तो त्या ठिकाणी जातो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला चला, नाही तर आम्हाला अल्पशा बळाचा वापर करून तुम्हाला औषधोपचार करून घ्यावा लागेल. हा तो वाक्प्रचार आहे. इतकं बोलल्यानंतर दगडफेक करणारे जणू काही भीमा कोरेगावच्या ठिकाणी दबा धरून बसलेले होते. असे बसून ते दगडफेक काय करतात, आणि इकडे एवढी कुमुक, अगदी बॅटन आणि लाठ्या आणि ढाल आणि सगळे दंगलग्रस्त भागाची तयारी काय होते. एवढ्या क्विकली, एवढ्या लवकर हे सगळं होतं एखाद्या छोट्या ठिकाणी? माझा तरी अनुभव सांगतो एवढ्या लवकर होत नाही. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत तुमचं याच्यावरती पूर्वनिर्धारित काही प्लॅनिंग असतं तोपर्यंत असं होऊ शकत नाही. आणि जर असं असेल, आणि मग शरद पवार सारखं माणूस ज्याची हयात राजकारणात गेलेली आहे, ज्यांना आता राजा म्हणून त्यांना जग ओळखतं, मराठे नेते आहेत ते माननीय, ते जेव्हा तोंड उघडतात की गृहमंत्रालयातून फोन आला, मग काय भीड चेपली का गृहमंत्रालयाला माफीग्रस्त व्हायची ताब्यात? हे दिसत आहे. फक्त असं आहे की आम्ही अधिकारात आहोत, आम्ही सत्तेत आहोत, चौकशीचं बिरुद वापरून, चौकशीचं लेबल वापरून आम्ही तोंडाला पानं पुसू. खरी चौकशी काय आहे ते होऊ देणार नाही. मी तर म्हणतो याच्यामध्ये खरी चौकशी झाली पाहिजे, नेटोपाठ चौकशी झाली पाहिजे. कारण असे प्रसंग जर वारंवार होत राहिले तर राज्यातल्या जनतेचा, सरकारवरचा तर सोडा, तो तर नंतर असेल, पण संविधानिक पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडेल. आणि जर असं झालं तर अराजकमय परिस्थिती समाजामध्ये निर्माण होऊ शकते आशिष. म्हणून हा गंभीर धोक्याचा इशारा आहे. आपल्याला रमाबाई कॉलनीतला गोळीबार तुम्हाला आठवत असेल, सगळ्यांनी बघितलंय. कदम नावाचे पोलीस अधिकारी अक्षरशः वाहतात लागली. ही वॉज पनिश जेल्ड. जो दंगल शमवण्यासाठी गेलेल्या तुकडीचा पोलीस प्रमुख असतो, तो हवालदार असो, सब इन्स्पेक्टर असो, इन्स्पेक्टर असो, एसीपी असो की डीसीपी असो, त्याला IPC 110, 106 आणि 100 मध्ये स्वरक्षणार्थ, पोलिसांच्या रक्षणार्थ, सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणार्थ आणि सार्वजनिक जीवितास हानी पोहोचू नये म्हणून अशा ऑर्डर देण्याचा अधिकार आहे. त्यावेळी लाठीचार्ज होऊ शकतो.
ही बाब अधोरेखित करूनच मी पुढचं बोललोय, म्हणजे हे समजूनच मी पुढचं बोललोय की जर हे होऊ शकतं तर मग फोन आला हे प्रथमोच्चार कसा काय शरद पवार करतात आणि शरद पवार साहेबांनी केलेला प्रथमोच्चार लगेच फॉलो होतो आणि 24 तासाच्या आत राज्याचे स्थायी गृहमंत्री माफीग्रस्त होतात. हा चिंतेचा विषय. कालच ओबीसीची जी परिषद झाली ज्याचा संदर्भ तू आता दिला त्याच्यामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे सोडा, तेली समाज, माळी समाज, धनगर समाज, कुणबी समाज, विदर्भातला, मराठवाड्यातला, इतर सगळ्या समाजातले, इव्हन विभक्त भटके आणि परीट समाजापासून तर गारुडी समाजाचे सगळे लोक तिथं होते. त्यांचं एकच म्हणणं होतं आणि ते म्हणणं असं आहे की जी आर काढला त्याची खऱ्या अर्थानं गरज होती का? जर तुमची मनं शुद्ध आहेत आणि सरकार मायबाप तुम्हाला जर ओबीसी विरुद्ध मराठा अशी चूल पेटवायची नाही आहे आमचे लेकरबाळ त्याच्यात होरपळायला, तर तुम्ही हा जी आर काढण्याची खरं गरज होती का? कारण ऑलरेडी कास्ट व्हेरिफिकेशन हा संदर्भ ओबीसी असो, एससी असो, एसटी असो याच्यासाठी 3 पिढ्यांचा औषध घेतात आणि कास्ट व्हेरिफिकेशन व्हॅलिडिटी होते. कास्ट व्हॅलिडिटी ही ओबीसीला आणि सगळ्यांनाच लागू आहे. त्याच्यामध्ये जर ऑलरेडी हा संदर्भ आहे तर तुम्ही नव्याने जी आर काढून काय संशोधन मोठं केलेलं आहे? दुसरी बाब, तुमचा हा जी आर सुप्रीम कोर्टाच्या ज्या पेंडिंग केसेस आहेत त्याप्रमाणे ताबडतोब डिसमिस होतो, त्याचं न्यायालयीन फुटिंग काहीच नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की जरांगे पाटील जर एवढे इम्पॉर्टंट आज झाले असतील राज्यासाठी की ते म्हणत असते की सरसकट सर्टिफिकेट द्यायला पाहिजे, मग आधीची जी कास्ट व्हॅलिडिटी सिस्टीम आहे, जी व्यवस्था तुम्ही निर्माण केलेली आहे, त्या व्यवस्थेचं तुम्ही काय करणार आहात? आणि जसं राजेंद्र भाऊ बोलले, ठीक आहे, काही प्रमाणात असं असेल, तो एक वेगळा विषय आहे की ओबीसी जे सधन असतील त्यांनी आरक्षण किती फायदा घेतला किती ते आपण घेऊया. पण आता एक ताजा फ्रॉड तुम्हाला सांगतो राजेंद्रजी, सारथी आणि महाज्योती. आता कुणबी बांधव आमचे ओबीसी असल्यामुळे महाज्योतीमध्ये एंटायटल आहे. तेच कुणबी बांधव त्यांच्यातलं पर्सेंटेज जर बघितलं तर 66% लोक सारथीमध्ये मराठा, हे कुणबी म्हणजे मराठाच आहेत आधीचे, त्या नावाखाली सारथी मधूनही बेनिफिट घेत आहेत. प्रश्न या ठिकाणी कोणाला ब्लेम देण्याचा नाही. ओबीसी विरुद्ध मराठा हे या ठिकाणी कधीही होणार नाही, होऊ नये अशी प्रांजळ इच्छा आमच्या कालच्या अधिवेशनामध्ये परिषदेमध्ये मांडण्यात आली. हे पण एक लक्षात घ्या. या ठिकाणी एक महत्वाचा संदर्भ आहे की शासनाची जर वृत्ती निकोप आहे तर शासन अशी अर्धवट कामं करून काहीतरी चिथावणी दिल्या जाईल आयदर टू मराठा समाज और टू ओबीसी समाज, असं शासन का वागते? आणि माझा आक्षेप त्याच्यावर आहे. आजची आपली जी पूर्ण चर्चा आहे की जरांगे पाटलाकडे तिथं आंदोलन करते, अरे आंदोलन करते कशाला, पोलिसांना दगड मारतील, ते पण मराठीच आहे. मी तुम्हाला पोलीस खात्यात नोकरी केलेला माणूस सांगतो, आंदोलनकर्त्यांनी हा दगडफेक केलेली नाही, कारण त्याला माहित आहे पोलिसी माझा मराठाच आहे. मोठा भाऊ पोलीस असेल, लहान भाऊ त्या आंदोलनकर्त्यामध्ये असेल, तो लहान भाऊ मोठ्या भावावर दगड मारणार नाही. महत्वाचा इश्यू संभाजी भिडे त्या ठिकाणी जातात काय, गुरु शिष्याच्या मदतीसाठी जातात, अशा हेडलाईन्स न्यूज मध्ये आलेल्या आहेत. मी त्याचं पातक घेत नाही असं बोलून, पण ह्या हेडलाईन्स आलेल्या आहे. कोण आहेत संभाजी भिडे? अहो, भीमा कोरेगाव फेम संभाजी भिडे. म्हणजे तुम्ही एखादी परिस्थिती, एखादी चिंधी काढून तिचे वाकोडे काढत बसल्यापेक्षा एक ग्रँड डिझाईन लक्षात घ्या. माझी एक कळकळीची विनंती आहे सगळ्या